मग तो विचारते किंवा कोणते कोणते पुण्य केलेले आहे ते सांगा. मग याने गाय दान केलेली आहे का, यांनी अन्नदान केलं आहे का, कोणासाठी निवारा केलेला आहे का, कोणाला राहायसाठी जागा दिलेली आहे का, घर बांधून दिलं का, किंवा झोपायसाठी चादरी दिल्या का, चपला दिल्या का, ब्लँकेट दिले का. हे छोटे छोटे जसं पाप लिहिलेले आहे सर्व. मुंगीवर पाय पडला, मेली मुंगी, आपल्याला माहित नाही, कळत हो का न कळत हो, त्याचं पाप लागलेलंच आहे. तसं काल उदाहरण दिलं अग्नीचं, कळत न कळत चटका लागणारच आहे. तसे ते सर्व पाप जसे लिहिलेले राहते तसे रोज सकाळी उठल्यापासून आपण पुण्य पण करत असतो. एखादी चांगली गोष्ट सांगतो, कोणाला चांगली कथा सांगतो, तेही पुण्य कर्मामध्ये येते. वाईट गोष्ट सांगतो ते चुकीचा कार्यक्रम आहे. कोणी व्यसन करतात, त्याला व्यसनाला आपण प्रलोभन देतो, घे अजून खा, अजून घे, अजून दे, तर ते चुकीचं आहे. ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या गोष्टी सांगणे हेही पुण्याचं काम आहे. एखाद्या रस्त्याने हात पकडून एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीला नेऊन देणे हेही पुण्यकर्म. असे हे सर्व पुण्यकर्म तिच्यामध्ये छोट्यातले छोटे पुण्यकर्म आणि छोट्यातले छोटे पाप तिच्यात सांगितलेले आहे. मग तिच्यात गोदानाचं एक महत्त्वाचं सांगितलं आहे. गोदान करणे, गाईचं दान केल्याने मनुष्याच्या जीवनाला मुक्ती मिळते. त्याला तर मुक्ती मिळते, त्याच्या गेलेल्या पिढीला पण मुक्ती मिळते. जर एखाद्या आता आजी आजोबा कोणाला त्यांना नाही समजत होते, त्यांनी नाही दिलं, मग आपण जर दिलं तर आपण 3 पिढीचा उद्धार करण्याची ताकद त्या व्यक्तीमध्ये राहते. प्रत्येक मुलगा काही असा करणारा येत नाही. पिढीमध्ये एखादा मुलगा, एखादा व्यक्ती जन्माला येते, एखादा व्यक्ती जन्माला येते. विष्णू आहे बाबा, हे विष्णू त्याचं नावच विष्णू आहे, जन्मनाव विष्णू आहे का नाही. आता विष्णू आले कारण विष्णूला आवडली कथा म्हणून विष्णू आले. जोपर्यंत देवालाही वाटत नाही की तिथं गेलं पाहिजे तोपर्यंत देवही तिथं जात नाही, म्हणून आले महाराज. तर गोदानाचं महत्व असं सांगितलंय तिच्या की गाईचं दान केलं पाहिजे. गाय दान केल्याने मनुष्याच्या मागचे 3 पिढ्या, येणाऱ्या 3 पिढ्या याचा तो उद्धार करत असतो. कधी कधी आता पुष्कळशा जुने लोकांना माहिती नाही राहत होते, परंतु ते काही करत नव्हते. पण असे 7 पिढ्या होऊन जाते, तर 7 पिढ्यामध्ये असे कोणी जन्माला येत नाही, परंतु एखादा असा जन्माला येते की तो सर्वांचं कल्याण करून जाते, सर्वांचं कल्याण करून जाते. तर असे लोक जन्माला येते. तर ते गाईचं खूप महत्त्व त्याच्यामध्ये सांगितलं आहे. कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवता, गाईच्या शेपटीमध्ये साप, गाईच्या डोक्यामध्ये शंकरजी, गाईच्या